नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपले बॉम्बे हायकोर्टचे मित्रांनो ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरण्याची जी काही प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे, ज्याचा आपण पहिलंच सकाळी एक व्हिडिओ मित्रांनो सविस्तर पद्धतीने अपलोड करून तुम्हाला समजून सांगितलेलं आहे की कसं व कोणत्या पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावायचे आहेत। जर मित्रांनो तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा तुम्हाला आपल्या चॅनलच्या ऑफिशियली डॅशबोर्डमध्ये जाऊन देखील तो व्हिडिओ सविस्तरपणे मित्रांनो पाहता येणारा असेल। आता बरेच विद्यार्थी जे आहे कमेंट्स करतायत की सर हा पेपर नेमका कोणत्या फॉर्मॅटमध्ये असतो किंवा पेपर हा कसा असतो, अवघड असतो, सोपा असतो का मॉडरेट टाईपमध्ये असतो व PYQ पेपर कसा होता। तर आपण मागील व्हिडिओचा एक भाग देखील आपण बनवलेला आहे, ज्यामध्ये आपण मराठी व्याकरण आणि इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन ॲनालाइज केलेले आहेत PYQचे। तर या व्हिडिओमध्ये आपण स्पेशली जे आहे आता GKचे आणि मॅथ रिझनिंगचे क्वेश्चन्स आपण कव्हर करणार आहोत। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, आणि जसं की तुम्हाला ऐकवण्यात येत आहे यूट्यूब वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये की पेपर हा खूप अवघड असतो वगैरे वगैरे, तर तुम्हाला हा पेपर संपूर्ण अॅनालाइज केल्यानंतर कळणारच आहे आणि मी तर तुम्हाला सांगणारच आहे, परंतु तुम्हाला पण समजणार आहे की पेपर हा खरंच अवघड असतो का आणि तुम्हाला कोणत्या लेवलला अभ्यास हा करावा लागणारा असतो। आणि प्रथमतः सांगतो की हा पेपर ऑफलाईन होत असतो, यासाठी ऑनलाईन कोणतंही वगैरे काही होत नाही। तर पेपर हा ऑफलाईन होत असतो, TCS IPSचा याशी काहीही देणं घेणं नाही आहे। तर हा पेपर ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये होत असतो। हा पेपर तुम्ही पाहू शकता 10 ऑगस्ट 2025 रोजी झालेला आहे, जे की याची 4 जानेवारीला जाहिरात आली होती। तर 4 जानेवारीचा हा जाहिरातीचा पेपर आहे, जो की या ठिकाणी 10 ऑगस्टला झालेला होता। तर पेपर या ठिकाणी टायमिंग पाहू शकता आणि जो बुकलेट नंबर आहे जो की सिरीज हा C टाईपचा आपल्याकडे उपलब्ध आहे मित्रांनो। तर या ठिकाणी पाहू आता आपले डायरेक्टली जीकेचे क्वेश्चन, जे की सेक्शन 30 पासून मित्रांनो जीकेचे क्वेश्चन जे आहे या ठिकाणी विचारण्यात आलेले होते। तर मागील व्हिडिओचा पार्ट पाहून घ्या, त्यामध्ये आपण जे आहे संपूर्णपणे मराठी व्याकरण व इंग्लिश ग्रामर अनालाइज केलेलं आहे। तर या ठिकाणी प्रश्नांची लँग्वेज 2 असणारी आहे, म्हणजेच की मराठी आणि इंग्लिश या ठिकाणी पाहू शकता दोन्ही फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन्स या ठिकाणी विचारण्यात येणारे आहेत। तर मागल्या वेळेस देखील आले, त्यावेळेसच्या मागल्या वेळेस देखील आलेले आहेत, परंतु जे भरती 2022 पर्यंतची 23 पर्यंत मर्यादित होती, त्यापर्यंतच्या एक्झामला जे आहे फक्त इंग्लिश एकच लँग्वेज जी आहे मित्रांनो होती विचारण्यात येत होती, परंतु आता जे आहे मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये जे आहे थोडक्यामध्ये त्या ठिकाणी प्रश्न जे आहे ते विचारले जात आहेत। तर पाहू आपण प्रश्न 31 कसा विचारण्यात आला होता की विच ऑफ द फॉलोइंग फोर्ट इज नॉट रिकॉग्नाइज्ड ॲज वर्ल्ड हेरिटेज साइट बाय युनेस्को, म्हणजे की युनेस्कोने जे आहे जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिलेली नाही। तर कोणत्या किल्ल्यास जे आहे थोडक्यामध्ये मान्यता दिलेली नाही, यापैकी असा जो आहे थोडक्यामध्ये प्रश्न विचारण्यात आलेला होता। तर हा प्रश्न थोडक्यात एक चालू घडामोडीवर आधारित जो आहे प्रश्न विचारण्यात आलेला होता। तर चालू घडामोडी रिगार्डिंग तुम्हाला सर्व प्रश्न पाहणं अतिशय सर्वात महत्त्वपूर्ण आहे। तर हा रिसेंटलीच आपला 25चा पेपर असल्यामुळे 24चं संपूर्ण काय या ठिकाणी चालू घडामोडी विचारण्यात आलेलं होतं। तर याचं जे उत्तर आहे जे की पर्याय नंबर अ, जे की पुरंदर हा जो किल्ला आहे थोडक्यामध्ये युनेस्कोने जो की जागतिक वारसा स्थळाला मान्यता जी की दिलेली नाही। तर बाकी सर्व काही या ठिकाणी ज्यामध्ये सालवेर, लोहगड आणि शिवनेरी या सर्व जे आहेत किल्ले थोडक्यामध्ये जे की युनेस्कोने मान्यता दिलेली आहे। तर सांगायचं झालं तर युनेस्कोने जे आहे मान्यता प्राप्त किल्ल्यांची यादी जी की आता आपल्याला मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया या नावाने जे की ओळखली जाते, ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले महाराष्ट्रातील 11 किल्ले, किती संख्या लक्षात ठेवून घ्या, 11 किल्ले आणि तामिळनाडूमधील एक किल्ला ज्याचं नाव आहे जिंजा। तर जिंजा जो किल्ला आहे त्याला आपण काय म्हणतो, जिंजी किल्ला असं देखील म्हणतो। तर त्या किल्ल्याचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। तर टोटली किती किल्ल्यांचा समावेश आहे मग युनेस्कोच्या यादीमध्ये, तर 12 किल्ल्यांचा समावेश आहे। याला जे आहे या थोडक्यात सर्व किल्ल्यांना जुलै 2025 मध्ये जे की जागतिक वारसा जे की दर्जा जो मिळालेला आहे, जागतिक वारसाचा दर्जा याला मिळालेला आहे। टोटली संख्या 12 आहे, लक्षात ठेवून घ्या। आणि 12 किल्ल्यामधून 11 किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेले किल्ले आहेत आणि एक किल्ला जो की कुठला आहे तर तामिळनाडूमधील एक जिंजी नावाचा किल्ला आहे, जो की याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। जर तुम्हाला याची नावं सांगायचं झालं तर पहिला नाव किल्ल्याचा आहे तो आहे रायगड, दुसरा आहे राजगड, तिसरा आहे शिवनेरी, चौथा आहे प्रतापगड, पाचवा आहे लोहगड, सहावा आहे सालवेर, सातवा आहे सिंधुदुर्ग, आठवा आहे सुवर्णदुर्ग, नववा आहे पन्हाळा, 10वा आहे विजयदुर्ग, 11वा आहे खांदेरी आणि 12वा आहे जिंजी किल्ला, जे की तामिळनाडूमध्ये आहे। तर असे टोटली 12 किल्ल्यांना जे आहे थोडक्यामध्ये जागतिक वारसा यादीमध्ये स्थान जो आहे तो मिळालेला आहे। तर हे सर्व इम्पॉर्टंट आहे, तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये देखील तुम्हाला हा प्रश्न यावर रिपीट होऊ शकतो किंवा विचारला जाऊ शकतो, त्यामुळे मी संपूर्ण स्पष्टीकरणासोबत तुम्हाला सांगत आहे। त्यानंतरचा दुसरा प्रश्न जो की 32वा असा विचारण्यात आला होता, चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या देशात आहे, तर चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्प या ठिकाणी विचारलेला आहे। तर याचं जे उत्तर होतं जे की पर्याय नंबर याचं
जे की ब होतोय युक्रेन. तर युक्रेन हा जो आहे थोडक्यामध्ये या देशामध्ये जे की चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्प आहे. तर याची जे थोडक्यामध्ये युक्रेनमध्ये जे की 1986 मध्ये जगातील सर्वात मोठी अणुदुर्घटना घडलेली होती. तर या बाबीशी रिगार्डिंग हा क्वेश्चन जो आहे थोडक्यात विचारण्यात आलेला आहे. त्यानंतरचा पुढील 33वा प्रश्न असा होता, महाराष्ट्रातील राज्यसभेची जागांची संख्या किती आहे? महाराष्ट्रातील राज्यसभेची हा जो की लेटेस्टचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की 19. तर भारतीय संसदेच्या राज्यसभा म्हणजेच की वरिष्ठ सभागृहामध्ये महाराष्ट्रासाठी 19 जागा जी आहे ते निश्चित आहेत. तर यावेळेस तुम्हाला थोडक्यात लोकसभेच्या संदर्भात हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर लोकसभेच्या रिगार्डिंग जे आहे जेवढे काही प्रश्न असतात ते तुम्ही मित्रांनो पाहून घ्या. परंतु तुम्हाला सांगतो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब तुम्ही केला असेल तर आपण रेग्युलरली जे आहे जिल्हा न्यायालयाची लाईव्ह प्लस मित्रांनो आपले व्हिडिओ कोर्सेस जे की सिरीज अतिसंभव प्रश्नांची आपण रेग्युलरली कव्हर करत असतो. फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे. तुम्हाला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून ठेवायचा आहे, कारण का त्या ठिकाणी अपडेट वगैरे तुम्हाला सर्वात प्रथमतः आपण जे की अवेलेबल करून देत असतो मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न 34वा, एलिफंटा लेण्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा दर्जा कोणत्या वर्षी देण्यात आला? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ब 1987 साली जे आहे थोडक्यात देण्यात आलेला आहे. तर एलिफंटा लेण्यांना 1987 साली युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेला आहे. तर या ठिकाणी पाहू शकता जे की एकाच पेपरमध्ये 2 प्रश्न जे आहे जे की युनेस्कोच्या आधारित आलेले आहेत. त्यामुळे पाहून घ्या प्रश्नांचा लेवल जो की युनेस्को हा या ठिकाणी टार्गेट करत आहे. त्यामुळे युनेस्कोवर आधारित तुम्हाला यावेळेस देखील येऊ शकतं. तर तुम्हाला युनेस्कोच्या संदर्भामध्ये प्रश्न पाहणं अतिशय इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न 35वा, 2024 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार या ठिकाणी विचारलेला आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की क राम सुतार यांना जो आहे 2025 मध्ये 24 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार जो की प्रदान जो आहे तो करण्यात आलेला आहे. तर राम सुतार यांना जे आहे 2024च्या कार्यासाठी 2024 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. ते स्टॅच्यू ऑफ युनिटीचे जे की शिल्पकार होते, म्हणून त्यांना जो आहे तो देण्यात आलेला आहे. पर्याय नंबर याचं जे की क हे उत्तर जे आहे ते होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा पुढील 36वा प्रश्न असा आहे, महाराष्ट्रातील कोणते शहर टायगर कॅपिटल ऑफ इंडिया जे की वाघाची राजधानी म्हणून ओळखलं जातं? तर कोणतं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की अ नागपूर. तर नागपूर या शहराला टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं, कारण हे शहर महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या व्याघ्र प्रकल्पाच्या मध्यभागी आहे, म्हणून जे आहे याला जे आहे थोडक्यामध्ये टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून जे की ओळखलं जातं. पर्याय नंबर याचं अ जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. तर मित्रांनो, तुम्ही अजूनही मुंबई उच्च न्यायालय भरती 2025च्या परिपूर्ण लिपिक व शिपाई हमाल या पदाच्या A to Z तयारी करता मित्रांनो, जी आपली स्पेशल असलेली रेकॉर्ड बॅच मित्रांनो तुम्ही जॉईन जर केलं नसाल तर वेळ न वाया घालवता लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मित्रांनो आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून लगेचच्या लगेच आपला स्पेशली क्रॅश कोर्स जॉईन करून घ्या मित्रांनो. यामध्ये तुम्हाला लिपिक व शिपाई हमाल या पदाकरता लागणारा सर्व काही 100% अभ्यासक्रम मित्रांनो आपण जे आहे तो इन्क्लूड करून दिला आहे, ज्यात तुम्हाला मागील वर्ष प्रश्नपत्रिका मिळतील, सर्व विषयाची ई बुक देखील इंटिग्रेट करून दिली आहे, ज्यामुळे तुम्हाला मित्रांनो कोणत्याही प्रकारचे बाजारामधलं महागडं पुस्तक घेण्याची अजिबात गरज पडणार नसेल मित्रांनो. जे की ई बुक मध्ये जेवढं काही आपण सब्जेक्ट इंटिग्रेट करून दिलेले आहेत मित्रांनो ते तुम्हाला खूप सफिशियंट आणि 100% परीक्षेमध्ये येणारे असे सर्व काही माहिती त्यामध्ये आपण इन्क्लूड करून दिली आहे. त्यासोबतच कमी वेळेमध्ये सर्व काही अभ्यासक्रम तुम्हाला कंप्लीट करायचा असेल तर लगेचच्या लगेच मित्रांनो आपली जे स्पेशली ही क्रॅश कोर्स बॅच जॉईन करून घ्या. त्यासोबतच तुम्हाला यामध्ये सरावासाठी 30+ मित्रांनो या ठिकाणी संभव प्रश्नपत्रिका आपण ऍड करून दिलेल्या आहेत. आज पर तुमच्या जे काही BScच्या जो मित्रांनो अभ्यासक्रम आहे किंवा जो पेपर फॉर्मॅट आहे त्यानुसार मित्रांनो आपण संपूर्ण काही या ठिकाणी तुम्हाला 30+ मित्रांनो संपूर्ण संभव प्रश्नपत्रिका ऍड करून दिलेला आहे मित्रांनो. सध्याची आपली ऑफर प्राइस सध्याला ही मित्रांनो आपण ठेवलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं आहे, चांगल्या पद्धतीने तयारी करायची आहे, मार्गदर्शनाखाली तयारी करायची आहे, अशा विद्यार्थ्यांनी लगेचच्या लगेच मित्रांनो आपली ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या मित्रांनो. कारण का आता सध्याला आपला ऑफर चालू आहे, त्यामुळे ऑफर मध्ये तुम्हाला हा कोर्स जो की 499 मध्ये जो की मिळणारा असेल. त्यामुळे जे विद्यार्थी जॉईन केले नाही त्यांनी लगेचच्या लगेच आपली ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. कमी वेळेमध्ये चांगल्या उत्तम तयारीसाठी मित्रांनो तुम्ही आपला कोर्स जो आहे तो जॉईन करून उत्तम तयारीला मित्रांनो त्या ठिकाणी लागू शकता. जर मित्रांनो तुम्ही अजूनही बॉम्बे हायकोर्टसाठी असलेला आपला स्पेशली क्रॅश कोर्स मित्रांनो क्लर्क आणि पिऊन साठीचा जॉईन केलं नसेल तर वेळ न वाया घालवता लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या मित्रांनो. तर तुम्हाला 100% निकाल आणायचा असेल आणि शॉर्टलिस्टमध्ये तुमचं जर नाव मिळवायचं असेल तर मित्रांनो मागील एक्झाममध्ये आपले बरेच विद्यार्थी जे की शॉर्टलिस्ट झालेले होते, यावेळेस देखील आपण टार्गेट ठेवलेलं आहे विद्यार्थ्यांसाठीचं मित्रांनो. तुम्हाला जॉईन करायचं असेल तर लगेचच्या लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स जो मित्रांनो एनरोल करून घ्या. आणि समजा त्या कोर्सवर तुम्हाला अजूनही जर डिस्काउंट मिळवायचं असेल तर मित्रांनो तुम्ही वापरा BHC30 हा जो मित्रांनो कुपन कोड तुम्ही जर वापरला तुम्हाला त्यावर अजूनही सवलत जी आहे ती मिळणारी आहे मित्रांनो. आणि एवढा स्वस्तामधला कोर्स आणि मित्रांनो
मित्रांनो ज्यामध्ये संपूर्ण काही परीक्षाभिमुख अशी माहिती आणि परीक्षाभिमुख तुम्हाला लेक्चर मिळणारे असतील व त्यासोबतच तुम्हाला मित्रांनो त्यामध्ये PYQ पेपर आणि अतिसंभव प्रश्नसंच सोबतच ईबुक वगैरे सर्व काही A to Z मित्रांनो त्या ठिकाणी मिळणार असेल. एक कोर्स मित्रांनो तुमची एक्झाम क्रॅक करण्यासाठी सफिशियंट असणारा असेल. ज्यांना कोणालाही प्रथम प्रयत्नामध्ये एक्झाम क्रॅक करायची आहे त्यांनी लगेचच्या लगेच मित्रांनो आपला हा कोर्स एनरोल करून घ्या आणि हा तुम्ही कुपन कोड वापरून त्यामध्ये अजूनही मित्रांनो सवलत जी आहे ती मिळवू शकता. त्यानंतर वळू आपल्या पुढील प्रश्नाकडे जो की प्रश्न क्रमांक मित्रांनो 37 आहे. कोणत्या देशात सर्वाधिक आयुर्मान आहे, जे की सर्वाधिक आयुर्मान आहे असा जो आहे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर हा प्रश्न जो आहे मित्रांनो थोडक्यात कन्फ्युजिंग होता आणि त्यावेळेस हा क्वेश्चन जो आहे म्हणजे की आपल्या 25च एक्झाममध्ये हा क्वेश्चन जो आहे मित्रांनो जो की ऑर मध्ये ठेवण्यात आलेला होता. म्हणजेच काहीतरी याच्यामध्ये दोन ऑप्शनमध्ये त्यांना जे आहे ते कन्फ्युजन दिलेलं होतं, परंतु योग्य उत्तर जे आहे जे की क हाँगकाँग हे होतं. परंतु ज्यांनी क आणि ड हे ज्यांनी ऑप्शन्स निवडलेले होते या दोघांनाही त्यावेळेस मार्क जे आहे ते देण्यात आलेले होते, परंतु याचं योग्य उत्तर जे की क हाँगकाँग हे त्या ठिकाणचं जे की उत्तर होतं मित्रांनो. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की 38वा आहे. विच इज द सेकंड लार्जेस्ट डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र बाय लँड एरिया. तर जे की भूभागाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे. तर मित्रांनो तुम्हाला या प्रश्नामध्ये एक कन्फ्युजन क्रिएट झालं होतं त्यावेळेस, कारण का जे आन्सर कीमध्ये दिलेलं होतं त्या आन्सर कीमध्ये जे की पुणे दिलेलं आहे, परंतु जे आपण वास्तविकता पाहिलं तर याचं जे उत्तर आहे जे की सोलापूर आहे. सोलापूर हे जे आहे जे की भौगोलिकदृष्ट्या जे की सर्वात मोठं भूभागाच्या याच्यानं सर्वात जे आहे मोठं जे की क्षेत्र जिल्हा म्हटलं तर जे सोलापूर आहे. प्रथम क्रमांकाचा अहमदनगर आहे, दुसरं आहे सोलापूर आणि तिसरं जे आहे पुणे आहे. परंतु आपल्या आन्सर कीमध्ये आपल्याला जे की पुणे हे त्यावेळेस दिलेलं होतं, त्यामुळे या प्रश्नावर देखील आपण ऑब्जेक्शन त्यावेळेस जे आहे ते घेतलेलं होतं. म्हणून यावेळेसचं जे अचूक उत्तर होतं जे की पर्याय नंबर अ जे की सोलापूर हे जे आहे थोडक्यामध्ये याचं जे आहे ते अचूक उत्तर होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न 39वा काय म्हणतो पहा या ठिकाणी की शिवसागर डॅम इज बुलेट ऑन विच रिव्हर. म्हणजे की शिवसागर धरण कोणत्या नदीवर बांधलेलं आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की कोयना. तर शिवसागर जे धरण आहे हा कोयना नदीवर असलेला कोयना धरणाच्या जलाशयाचा एक नाव आहे. पर्याय नंबर याचं ब जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा 40वा प्रश्न. कोणत्या ग्रहाला जे की लाल ग्रह म्हणून ओळखलं जातं. तर कोणत्या ग्रहाला जे आहे लाल ग्रह म्हणून ओळखलं जातं असं जे या ठिकाणी प्रश्न विचारला होता. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क मंगळ ग्रह. तर मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर असलेल्या लोह ऑक्साईडमुळे तो लालसर दिसतो, म्हणून त्याला लाल ग्रह असं जे आहे ते संबोधलं जातं. पर्याय उत्तर जे की क याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. तर असे मित्रांनो 10 प्रश्न जे की GK चे आपल्याला विचारण्यात आले होते, ज्यामध्ये चालू घडामोडी होते, इतिहासावर आधारित होते आणि मित्रांनो राज्यशास्त्रावरचा एक प्रश्न आपल्याला पाहायला मिळालेला आहे व त्यासोबतच आपल्याला जे आहे सायन्सचे देखील प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत. तर असा असतो मित्रांनो जो की GKGSचा फॉर्मॅट आपल्या येणाऱ्या लिपिक आणि शिपाई हमालच्या पदासाठीच्या परीक्षेसाठीचा. जर मित्रांनो तुम्हाला हे सर्व काही अतिशय अचूक पद्धतीने क्रॅक करायचं असेल तर मित्रांनो तुम्हाला आपला जो की सर्वात स्वस्त आणि मस्त मधला क्रॅश कोर्स जॉईन करून घ्या. डिस्काउंट ऑफरमध्ये तुम्हाला ते सर्व काही आपण प्रोव्हाइड करतो, कारण का नंतर याचीच प्राइस आपण जे की 999 करत असतो. त्यामुळे जे विद्यार्थी सुरुवातीला जे आहे मिळवतील त्यांना जे आहे चांगला याचा लाभ जो आहे तो मिळणार असेल. तुम्हाला कोणत्याही महागड्या कोर्सची गरज पडणार नसेल. 999 1500 रुपये देऊन अजिबात गरज नाही कोणत्याही कोर्सची तुम्हाला मिळवण्याची. जर हा सफिशियंट तुम्ही कोर्स घेतलात, याचा जर मित्रांनो तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास केलात, 100% मित्रांनो निकाल हा तुमच्या बाजूने जो की असणारा असेल मित्रांनो. आणि जे आपण जे शिकवतो तेच मित्रांनो परीक्षेमध्ये येत असतं. फक्त एवढंच की तुम्ही त्याला जे आहे जीव लावून अभ्यास मित्रांनो करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आपण पाहू आता जनरल इंटेलिजन्सची क्वेश्चन, जे की जनरल इंटेलिजन्सची क्वेश्चन कोणत्या प्रकारे विचारण्यात आलेले होते. तर प्रश्न 41 पासून जो की सेक्शन सुरू होत होता यामध्ये काय म्हटलेलं आहे पहा. 41 पासूनचा प्रश्न. जर पाण्याला काळे, काळ्याला झाड, झाडाला निळे, निळ्याला पाऊस, पावसाला गुलाबी आणि गुलाबी रंगाला मासे असे एका विशिष्ट भाषेत म्हटले तर त्या भाषेत आकाशाचा रंग काय होईल. तर या भाषेमध्ये आकाशाचा रंग हा काय होईल असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी पहा जो की आकाशाचा रंग हा काय असतो. आकाशाचा रंग हा निळा असतो. तर निळ्याला या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, निळ्याला पाऊस म्हटलेला आहे. तर याचं उत्तर काय होईल मग पर्याय नंबर क जे की पाऊस. पहा अगदी सेकंदामध्ये या ठिकाणी सोडवण्यासारखे रिझनिंगचे क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातात. फक्त तुम्हाला तुमचं माइंड शांत ठेवणं इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर प्रश्नावर जे की लक्ष देणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. असे एकदम 30 सेकंदामध्ये सोडवण्यासारखे जे आहे प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला येतात. जास्त पण अवघड स्वरूपाचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जात नाहीत. त्यानंतर पुढे प्रश्न 42 ते 43 कसा आहे. सिक्वेन्स ऑफ जे की म्हणजे की सिक्वेन्सनुसार जे काही प्रश्न आहेत त्याला आपल्याला सोडवायचं आहे. तर दिशादर्शक ज्याला आपण म्हणतो. तर दिशादर्शकमध्ये बघा, दिशानिर्देशकमध्ये प्रश्न क्रमांक 42 आणि 43 प्रक्रियेतील घटनांचा किंवा विविध टप्प्यांचा क्रम या ठिकाणी दिलेला आहे, जो की एकदम क्रमशीर या ठिकाणी लावायचा आहे. तर प्रश्न 42वा
पहिला हायकोर्ट आहे, दुसरं डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे, तिसरं ज्युनियर डिव्हिजन जज आहे, चौथा आहे सुप्रीम कोर्ट, पाचवा आहे सिनियर डिव्हिजन जज. आता यांना आपल्याला सिरीज प्रमाणे लावायचं, म्हणजे की कनिष्ठ ते वरिष्ठ असा आपला सिरीज प्रमाणे लावायचा आहे. तर आता कनिष्ठ स्तरापासून जर आपण या ठिकाणी गेलं तर सुरुवातीला काय येतं, मग कनिष्ठ स्तरापासून गेलं तर सुरुवातीला येतं जे की या ठिकाणी ज्युनियर डिव्हिजन जज येतं. ज्युनियर डिव्हिजनच्या नंतर काय येतं, त्यानंतर येतं जे की सिनियर डिव्हिजन जज येतं. त्यानंतर काय येतं, मग त्यानंतर येतं जे की जिल्हा म्हणजेच काय तर डिस्ट्रिक्ट जज येतं. त्यानंतर काय येतं, डिस्ट्रिक्ट जजच्या नंतर जे की हायकोर्ट येतं. मग हायकोर्टच्या नंतर काय येतं, हायकोर्टच्या नंतर जे की सुप्रीम कोर्ट. असा जो आहे या ठिकाणी जो की एक कनिष्ठ ते वरिष्ठ असा एक सिक्वेन्स, म्हणजे की या ठिकाणी एक उतरता ते चढता क्रम या ठिकाणी जो की तयार होतो. आणि अशा प्रकारेच आपल्याला क्रम जो की लावायचा असतो. तर क्रम कसा तयार होत आहे, 3 5 2 1 4. तर 3 5 या ठिकाणचा जो क्रम आहे 3 5 2 1 4 हे कायामध्ये दिसतं आपल्याला, पर्याय नंबर जे की 4 मध्ये. मग याचं पर्याय नंबर 4 हे उत्तर होणार असेल. सेम तुम्हाला ह्या स्वरूपाचे प्रश्न परीक्षेत तुम्हाला पाहायला जे की मिळणारे असणारे आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या प्रकारच्या प्रश्नांचा सराव अतिशय महत्त्वाचा आहे, जे की तुम्ही आपल्या टेस्ट सिरीज मार्फत सराव हा तुम्ही भरपूर करू शकता. आपण त्या ठिकाणी टेस्ट सिरीज तुम्हाला ॲज पर पेपर फॉर्मॅटनुसार तुम्हाला अवेलेबल करून देणार आहोत. त्यामुळे लगेचच्या लगेच जॉईन करणं बॅच हे खूप अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर पुढे पहा प्रश्न क्रमांक आपला जो की 42वा आपण जो की पाहिलेलाच आहे. 43व्याकड जिल्हा, गाव, राज्य, तालुका. आता सांगा यामध्ये सिक्वेन्स कसं तयार होईल. सुरुवातीला काय येतं, गाव. गावाच्या नंतर काय येतं, जे की तालुका. तालुक्याच्या नंतर काय येतं, तालुक्याच्या नंतर काय येतं, तालुक्याच्या नंतर येतं जिल्हा. जिल्ह्याच्या नंतर काय येतं, तर राज्य. म्हणजे सिक्वेन्स कसा तयार झाला आपला या ठिकाणी 2 4 1 3. पर्याय नंबर ए नुसार 2 4 3 जे की नाही 2 4 1 3 या प्रकारे पर्याय नंबर अ याचं उत्तर जे आहे ते होणार असेल. तर सेम या प्रकारचे तुम्हाला जे आहे जे प्रश्न परीक्षेमध्ये जे की विचारली जातात. त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांचाच अभ्यास करावायचा आहे. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 44वा प्रश्न पहा काय म्हटलेला आहे की इंद्र डावीकडून 7व्या आणि जया उजवीकडून 5व्या स्थानावर आहे. जेव्हा ते त्यांची जागा बदलतात तेव्हा जया उजवीकडून 19व्या स्थानावर येते. डावीकडून इंद्राचे स्थान काय आहे. तर हा प्रश्न जो की कॅन्सल करण्यात आलेला होता त्यावेळेस, कारण का त्यांनाच काय वाटलं की प्रश्नामध्ये काय चूक आहे की मग त्यांनी जे आहे हा प्रश्न थोडक्यामध्ये त्यावेळेस कॅन्सल जो की केलेला होता. तर अशा प्रकारचे प्रश्न सोडवत्या वेळेस जे की एकूण विद्यार्थी किती आहेत रांगेत हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतरच आपण जे आहे याचा क्रम जे आहे ते शोधू शकतो. जसं की या ठिकाणी पहा काय म्हणलेलं आहे, रांगेतील एकूण मुले सुरुवातीला आपण ग्राह्य करू. यामध्ये जो की जयाचे आपण नवीन काय घेऊ, जयाचे आपण समजा या ठिकाणी इंद्र डावीकडून किती आहे, 7वा आहे. डावीकडून 7वा आहे. मग जया उजवीकडून किती आहे, जी की जया उजवीकडून 5व्या स्थानावर आहे. जेव्हा ते त्यांची जागा बदलतात, जागा बदलल्यानंतर जया उजवीकडून 19व्या स्थानावर येते, तर डावीकडून इंद्राचे स्थान आपल्याला ओळखायचं आहे. तर यामध्ये आपण प्रथमतः जयाचे जे की नवीन जे की स्थान, त्यानंतर इंद्राचे जुने स्थान जे की आपण याची आपण सुरुवातीला बेरीज करू, जे की आपल्याला एकूण जे काही विद्यार्थी संख्या आहे ती मिळणारी असेल. तर या ठिकाणी घेऊ आपण किती, जे की 19 अधिक 7 आणि वजा 1 ह्या ठिकाणी येणार असेल. कारण का वजा 1 का आलं, मग तर वजा 1 म्हणजे की त्यांचाच क्रमांक डबल येऊ नये म्हणून आपण वजा 1 त्या ठिकाणी अशा प्रकारच्या जे काही संख्या घेत असतो त्यावेळेस आपण जे वजा 1 वापरतो. तर याचे किती येईल मग सर्वांची बेरीज, याची जे की 25 येणारी असेल. म्हणजे एकूण किती या ठिकाणी विद्यार्थी झाले, जे की 25 विद्यार्थी हे झाले. आता एकूण जे की रांगेमधले, आता इंद्राचं जे की नवीन जे स्थान आहे, जे नवीन इंद्राचं जे स्थान आहे जे की 25, तर जुनेच जे की जयाचे किती आहे, जे की जयाचं जे आहे थोडक्यामध्ये जे की जुने स्थान जयाचे जे की 1 या ठिकाणी येणारा असेल. म्हणून या ठिकाणी काय होईल मग, जे की 25 मधून जे की अधिक या ठिकाणी जर पाहिलं तर 25 अधिक 1 या ठिकाणी येणार असेल. तर 25 या ठिकाणी 1 घेतलं तर 25, त्यामधून वजा देखील आपल्याला करायचे आहेत 5 जागा. वजा या ठिकाणी म्हटलेलं आहे ना आपल्याला, जे की 5व्या स्थानावर असल्यामुळे, त्यामुळे 25 वजा 5 अधिक 1 म्हणजेच किती, जे की 21वे जे की स्थान जे आहे त्या ठिकाणी असणार असेल. तर डावीकडून इंद्राचं स्थान किती होईल, जे की 21वे जे की असणार असेल, जे की पर्याय नंबर आपल्याला अ मध्ये याचं जे आहे ते उत्तर जे की पाहायला मिळणार असेल. परंतु त्यावेळेस आपल्याला जे आन्सर की आली होती त्यामध्ये हा क्वेश्चन जो आहे थोडक्यामध्ये क्रॉस करून म्हणजे की स्टार मार्क देऊन जो आहे तो बाद करण्यात आलेला होता आणि याची तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळालेले होते. फक्त विद्यार्थ्यांनी जे क्वेश्चन्स अटेंड केला त्यांना जे आहे अचूक गुण त्या ठिकाणी देण्यात आलेले होते मित्रांनो. त्यानंतरचा 45वा प्रश्न असा आहे, डॉग रेबीज रॅट बरोबर काय. तर आता कुत्रा चावल्यानं रेबीज हा रोग होतो, तर उंदीर चावल्यानं काय होतो, तर प्लेग हा जो आहे तो आजार होतो. म्हणजे की जे काही प्राणी आहेत जे काही त्याच्या संदर्भाचा हा थोडक्यामध्ये रोगांचा हा प्रश्न होता, सहसंबंध प्लेग हे प्रश्न आहे. 43वा प्रश्न मित्रांनो जो की अपूर्ण वाटत आहे.
47वा प्रश्न आपण जे आहे पुढल्या भागात पाहू. तर 47वा प्रश्न आपण त्यानंतर सायन्सचा प्रश्न घेऊ आपण, की रक्तदाब मोजण्याच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाचं नाव काय? तर उपकरणाचं नाव काय असं विचारलेलं होतं. तर याचं जे उत्तर आहे जे की पर्याय नंबर ब, ज्यालाच की आपण स्फिग्मो मॅनोमीटर असं जे आहे ते म्हणतो. पर्याय नंबर याचं जे की ब या ठिकाणी जे की उत्तर जे याचं होणारं होतं. रक्तदाब मोजण्यासाठी जे यंत्र आपण वापरतो त्याला जे आहे स्फिग्मो मॅनोमीटर जे आहे असं म्हटलं जातं. त्यानंतरचा पुढील प्रश्न 48वा, गटात न बसणारा वेगळा शब्द शोधा. तर गटात न बसणारा वेगळा शब्द या ठिकाणी सांगायचा आहे. तर यापैकी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क, चेहरा. तर डोळा, कान, त्वचा ही स्वतंत्र इंद्रिय आहेत, तर चेहरा हा अवयवांचा समूह आहे, म्हणून या ठिकाणी जे की पर्याय नंबर याचं क हे उत्तर जे आहे ते होणारं होतं. त्यानंतरचा प्रश्न 49वा या ठिकाणी काय विचारण्यात आलेला होता, जो की सहसंबंध सांगायचा या ठिकाणी होता, जे की 3, 6, 3 वजा 6, तर वजा 6 बरोबर समोरली संख्या या ठिकाणी शोधायची होती, जे की पुढची संख्या. तर याचं जे उत्तर निघालं होतं पर्याय नंबर जे की क, 12 हे जे आहे त्या ठिकाणी निघालेलं होतं. त्या प्रकारेच हे जे की उत्तर याचं आलेलं आहे. म्हणजेच काय, तर या ठिकाणी 3 गुणिले 2 म्हणजे की 6, तर 6 गुणिले 2 म्हणजेच की या ठिकाणी जे 12 या ठिकाणी जे ह्याचं उत्तर जे आहे ते मिळणार होतं. पर्याय नंबर क. तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी तुम्हाला एक ऋण 6 या ठिकाणी पाहायला मिळालेला असेल, ऋण 12 येईल, परंतु जेव्हा जे आहे थोडक्यात ऋण 6 गुणिले गुणाकारामध्ये जेव्हा आपण ऋण 2 घेतो त्यावेळेस जे आहे ऋण ऋण हे धन होते, त्यामुळे पर्याय नंबर क याचं जे म्हणजे की 12 हे जे आहे ते उत्तर जे आहे ते येणारं असेल. त्यानंतरचा पुढील 50वा प्रश्न, जो की 50वा प्रश्न जो आहे थोडक्यात, मनीषा पुष्पापेक्षा उंच आहे पण मनीष इतकी जी की उंच नाही. रमा निमितापेक्षा उंच आहे पण पुष्पा इतकी उंच नाही. तर त्यापैकी सर्वात उंच कोण आहे? तर याच्यापैकी सर्वात उंच कोण आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं होतं. तर याचं जे उत्तर काय निघालं होतं, जे की पर्याय नंबर अ, जे की मनीष हे जे आहे निघालं होतं. तर क्रमवारी आपण जर काढायला गेलं यामध्ये, जे की सर्वात उंच म्हटलं तर जे की मनीष हा सुरुवातीपासूनचाच निघणारा असेल. सुरुवातीला नमिता आहे, त्यानंतर रमा येतं, रमाच्या नंतर पुष्पा, पुष्पाच्या नंतर नगीना, नगीनाच्या नंतर म्हणजे की मनीष हे जे आहे त्याचं उत्तर येणारं असेल. त्यानंतरचा प्रश्न आता पुढील 51वा प्रश्न, जो की आता गणिते बेसिकवरचे प्रश्न सुरू होतात इथून. मोहिनी 10 दिवसापूर्वी चित्रपटांना गेली होती. ती फक्त सोमवारी चित्रपटांना जाते. आज आठवड्याचा कोणता दिवस आहे? तर ती 10 दिवसापूर्वी चित्रपटांना गेलेली होती असं म्हटलेलं होतं. तर 10 दिवसापूर्वी जो की कोणता वार होता? 10 दिवसापूर्वी जो थोडक्यामध्ये जे की सोमवार होता, कारण का प्रश्नाचं आपल्याला म्हटलेलं आहे की ती फक्त सोमवारी जाते म्हणून. मग 10 दिवसापूर्वी कोणता वार होता? सोमवार होता. मग आता या ठिकाणी काय करावं लागलं आपल्याला, जे की 7 दिवसापूर्वी देखील सोमवार आणि आजचा दिवस, म्हणजेच काय या ठिकाणी 7 दिवसापूर्वी आणि आजचा दिवस म्हणजे की 7 + 3 म्हणजेच किती किती होणार असेल, जे की बरोबर 10. म्हणजे की 7 प्लस म्हणजे पुढचे 7च्या प्लसचे पुढचे 3 दिवस मग गेले तर कोणता वार असणार असेल, जे की गुरुवार हा जो आहे या ठिकाणी असणारा असेल. म्हणून याचं उत्तर जे काय होईल, जे की पर्याय नंबर याचं ब हे जे आहे याचं या थोडक्यामध्ये याचं जे आहे ते उत्तर जे की होणार असेल, जो की आठवड्याचा कोणता दिवस आहे, मग जो की आज जो की गुरुवार हा जो आहे थोडक्यामध्ये आहे. सोमवारपासूनचे जे की 3 दिवस मंगळवार, बुधवार, गुरुवार हे येणारं असेल. त्यानंतरचा 52वा प्रश्न, 52वा प्रश्न पहा, जो की आता काडीमोड टाईपचा हा प्रश्न आहे. या ठिकाणी जर गुणाकार म्हणजे बेरीज, जर मोठा म्हणजे की वजाबाकी आणि अधिक म्हणजे भागाकार, या ठिकाणी लहान म्हणजे गुणाकार आणि वजा म्हणजे समान आणि वजा म्हणजे पेक्षा जास्त आणि बरोबर म्हणजे पेक्षा कमी, तर खालीलपैकी कोणते या ठिकाणी सत्य आहे ते सांगा. तर यापैकी आपल्याला सत्य जे आहे ते या ठिकाणी सांगायचं आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला खूप जे की शॉर्ट ट्रिकच्या माध्यमातून शिकावे लागणारे असतील मित्रांनो. तर आपण पुढील सेशनमध्ये याचं जे आहे संपूर्ण खोलावा करू आणि यामध्ये तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक देखील मी सांगणार आहे, जे की या व्हिडिओमध्ये आपला खूप लेंथी होईल व्हिडिओ. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण हा संपूर्ण प्रश्न डिस्कस करू. त्यानंतरचा पुढचा 53वा प्रश्न, जो की या ठिकाणी आता ब्लड संदर्भाचा प्रश्न आहे हा नातेसंबंधचा, की चित्रातील महिलेकडे बोट दाखवत राखीव म्हणाला. चित्रातील महिलेकडे कोण म्हणाला? जो की राजू असा म्हणाला की तिच्या आईला एकच नातू आहे, ज्याची आई माझी पत्नी आहे. तर चित्रातील महिलेच्या राजूशी काय संबंध आहे? तर चित्रातील आणि जो की राजू यांचा जो संबंध काय असं म्हटलेलं आहे. तर राजूची पत्नी ही त्या महिलेच्या आईची एकुलत्या नातूची आई म्हणजे कोण? तर म्हणजे कोण असणार असेल, जे की महिला ही राजूची कोण असेल, जे की पत्नी या ठिकाणी होणारी असेल. म्हणून याचं उत्तर जे आहे काय होणार असेल, मग याचं उत्तर जे की पर्याय नंबर या ठिकाणी आपल्याला ब हे जे आहे ते पाहायला मिळणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला, जो की 54वा, जर कॅट आणि बोट हे कोड भाषेत अनुक्रमे एक्स
झेड जी आणि YLZG असे लिहिले जात असेल तर मॅप हे त्याच भाषेत कसे लिहावे, तर मॅप हे त्याच भाषेमध्ये कसं लिहिलं जाईल हे या ठिकाणी सांगायचं आहे. तर यामध्ये आपल्याला वर्णमाला जो क्रम आहे तो आपल्याला थोडक्यात उलट पद्धतीने घ्यायचा आहे. म्हणजेच काहीतरी या ठिकाणी जो की क्रम घेतलेला आहे, जो सुरुवातीचा क्रम यामध्ये जे की कॅट आणि बोट हे कोड कसे घेतलेले आहेत त्या पद्धतीने आपल्याला जे आहे थोडक्यामध्ये जे की मॅपसाठी देखील वापरावे लागणारे असतील. तर मॅपचा जो काय उलट क्रम या ठिकाणी लागणार आहे म्हणजे की AM साठी या ठिकाणी काय येईल, तर M साठी N येईल, A साठी जे की झड हे येणार असेल आणि P साठी काय येईल, तर P साठी थोडक्यामध्ये जे की K येणारं असेल. म्हणजे की त्याचा उलट क्रम हा येणारा असेल. जसं की या ठिकाणी कॅटसाठी आपण जर पाहिलं तर कॅटसाठी या ठिकाणी X हे आलेलं आहे, A साठी झड आलेला आहे आणि T चे जे की उलट क्रम जे की G जो या ठिकाणी आलेला आहे. त्या मानाने आपल्याला ते सर्व काही उलट क्रमाने घ्यावं लागणार असेल. मग काय होईल याचं उत्तर, जे की पर्याय नंबर याचं A जे आहे याचं उत्तर जे की होणार असेल. ए झडके हे जे आहे या ठिकाणचा जो की उलट क्रम हा पाहता येणारा असेल. अशा प्रकारचे प्रश्न सोडवते वेळेस आपल्याला फक्त या दोन्ही मधला सहसंबंध कळाला की तिसरा सहसंबंध हा ऑटोमॅटिक जो की बनणारा असतो मित्रांनो. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला 55वा, गटात न बसणारी संख्येची जोडी या ठिकाणी सांगायची आहे 55व्याची. तर पहा यामध्ये जोडी क्रमांक A, B आणि C यामधील जर फरक आपण पाहिला तर फरक 18 या ठिकाणी आहे, परंतु 15 आणि जो काय आपला या ठिकाणी 52 आणि 15चा जो या ठिकाणी क्रम आहे Dचा, जो की याचा फरक थोडक्यात 37चा जो या ठिकाणी फरक आहे. म्हणून पर्याय नंबर याचं जे की D हे जे आहे ते उत्तर होणार असेल. या ठिकाणी हे जोडी जे की जुळणारी नसेल मित्रांनो. त्यानंतरचा पुढील 56वा प्रश्न जो की रांगेतील एकूण मुलांसाठीचा आहे, जो की आपण वर ज्या प्रकारे सोडवलेला आहे त्या की मुलांच्या रांगेत श्रीनाथ डावीकडून 11व्या आणि व्यंकट उजवीकडून 24व्या क्रमांकावर आहे. जर त्यांनी त्यांची जागा बदलल्या तर श्रीनाथ डावीकडून 5व्या क्रमांकावर येतो. रांगेत किती मुले आहेत. तर या ठिकाणी सिटिंग अरेंजमेंट हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट असणार आहे तुम्हाला. सिटिंग अरेंजमेंट, त्यानंतर सहसंबंधवरचे प्रश्न हे सर्व काही तुम्हाला महत्त्वपूर्ण असणारे आहेत मित्रांनो, कारण का परीक्षेत तुम्हाला यावर जास्तीत जास्त प्रश्न पाहायला मिळणारे असेल, जसे की या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला मिळत आहेत. तर या ठिकाणी पहा काय म्हटलेलं आहे की एकूण मुले आपल्याला आधी सुरुवातीला काढणं इम्पॉर्टंट आहे. तर जे काही श्रीनाथचं नवीन स्थान आहे आणि पुन्हा व्यंकटचं जे जुनं स्थान आहे ते आपल्याला आधी पाहावं लागणार असेल. तर यामध्ये पहा जे की 5 या ठिकाणी 5व्या क्रमांकावर आहे म्हणून 5 प्लस अधिक 24 जे की 24व्या क्रमांकावर आहे म्हणून घेऊ. त्यानंतर वजा 1 का घेतलं, कारण का एकच स्थान हे डबल येऊ नये म्हणून. तर या ठिकाणी पाहून घेऊ आता 5 प्लस 24 म्हणजे की 29, 29 वजा 1 म्हणजे की 28. तर या ठिकाणी रांगेत किती मुले आहेत, तर पर्याय नंबर अ जे की एकूण 28 मुले जे की रांगेमध्ये असणारी आहेत. पर्याय नंबर याचं अ जे की उत्तर जे आहे ते या ठिकाणी होणार असेल. त्यानंतरचा पुढील आपला जो की 57वा प्रश्न जो की सहसंबंधच्या टाईपचा प्रश्न आहे. या ठिकाणी QSPM चा संबंध KMJG सोबत आहे, तर ZRTL चा संबंध पुढे काय सोबत येणारा असेल. तर या ठिकाणी पहा प्रत्येक अक्षरामधून जे की -6 वजा केले जे की पुढची संख्या आपल्याला मिळते, जसं की Q आणि K, पुन्हा त्यानंतर S आणि M मध्ये, P आणि J मध्ये आणि M आणि J मध्ये. त्याच प्रकारे आपल्याला Z आणि RTL जे यांच्यापासून 6 वजा करून आपल्याला पुढची संख्या मिळवायची आहे. तर कोणती संख्या मिळेल मग आपल्याला, त्यामध्ये TLNF ही जी आहे ती संख्या मिळणारी असेल. थोडक्यामध्ये ABCD तुम्हाला तोडपाठ ठेवणं अतिशय इम्पॉर्टंट आहे, कारण का हे प्रश्न ABCD आधारित तुम्हाला सोडावे लागणारे आहेत. त्यामुळे ABCD अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये खूप महत्त्वपूर्ण भूमिका जे की बजावणारी आहे मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न पुढील असा आहे जो की काय म्हणतो पहा 58वा प्रश्न. ब हा अ पेक्षा दुप्पट वयाचा आहे, परंतु फ पेक्षा दुप्पट लहान आहे. क हा अच्या वयाच्या निम्मा आहे, परंतु ड पेक्षा दुप्पट मोठा आहे. तर दुसरा सर्वात मोठा कोण आहे. तर या ठिकाणी दुसरा हा सर्वात मोठा कोण आहे असं म्हटलेलं आहे. तर याचं जे उत्तर आहे जे की पर्याय नंबर ड जे की ब हा जो आहे या ठिकाणी जो की होणारा असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 59वा. खालील क्रमात असे किती 8 आहेत ज्याच्या आधी लगेच 6 पण नंतर जे आहे लगेच 5 नाही. तर काय म्हटलं आहे की 8 आहेत ज्याच्या जे की आधी लगेच 6 आहे पण नंतर जे की लगेच 5 नाही असं म्हटलेलं आहे. तर अगोदर काय आहे 6 आणि 8 हे संबंधित पण 5 असं नाही असं म्हटलं. जसं की या ठिकाणी टिक मार्क्स आपल्याला पाहायला मिळतात, तर फक्त या ठिकाणी 3 जागी या ठिकाणी आहे म्हणून पर्याय नंबर याचं जे की क हे जे आहे याचं उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतर परत आपल्याला दिशेवर आधारितचा प्रश्न पाहायला मिळतो जो की 60वा प्रश्न आहे. या ठिकाणी काय म्हटलं बा की श्याम पूर्वेकडे तोंड करून होता, तो 10 किलोमीटर पुढे चालला आणि नंतर उजवीकडे वळाल्यानंतर 3 किलोमीटर चालला. पुन्हा तो उजवीकडे वळाला आणि 4 किलोमीटर चालला.
त्यानंतर तो मागे वळाला, तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे. तर शेवटी तो पश्चिमेला जो की तोंड होते, म्हणजे की शेवटी तो वळले तेव्हा पश्चिमेला तोंड होते. मागे वळला म्हणजे तो आता जो की पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय नंबर याचं काय होईल, अ, म्हणजे की पूर्व दिशा जी आहे याचं जे आहे ते उत्तर या ठिकाणी होणार असेल. पर्याय नंबर अ ह्याचं जे आहे थोडक्यामध्ये उत्तर जे आहे मित्रांनो होणार असेल. तर मित्रांनो असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत. तर पुढील भागामध्ये जे काही याचा आता उरलेला सेक्शन आहे, म्हणजेच की अर्थमॅटिकचा, अंकगणिताचा, हे संपूर्ण सेक्शन आपण पुढील पार्टमध्ये पाहणार आहोत. तर पुढील पार्टच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लवकरात लवकर तुम्हाला हा व्हिडिओ हवा असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो. आपण लवकरात लवकर त्यावर व्हिडिओ बनवून तुमचं सविस्तरपणे त्याचा अभ्यास करूया आपण त्यावर. आणि तुम्ही आतापर्यंत जेवढे काही क्वेश्चन पाहिले आहेत तर तुम्ही पाहिलाच असाल की काय तेवढे काय अवघड स्वरूपाचे प्रश्न नव्हते मित्रांनो. त्या ठिकाणी तुम्हाला रेग्युलरची प्रॅक्टिस जर तुम्ही ठेवला तर 100% निकाल हा तुमच्या बाजूने मित्रांनो येणारा असेल. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना मित्रांनो आपला स्पेशली क्रॅश कोर्स जॉईन करायचा आहे त्यांनी BHC30 हा जो मित्रांनो आपला कुपन कोड आहे तो लगेचच्या लगेच अप्लाय करून मित्रांनो बॅच जी आहे जॉईन करून घ्या चांगल्या उत्तम तयारीसाठी. आणि मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत. तोपर्यंत सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा मात्र विसरू नका. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम मित्रांनो.